तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भावेश आणि आज आमची ट्रिप आहे बँड्रा टू चंदीगड. तर मित्रांनो, ही आहे बांद्रा स्टेशन आणि बांद्रा टर्मिनसचा रेल्वे स्टेशन आणि आमची ट्रेन निघालेली आहे आता इथून बघू शकता. मित्रांनो, ट्रेन एकदम आपल्या परफेक्ट टायमावर सुटलेली आहे. स्टेशनवरती ब्लॉग सुरू करणार होतो, पण विषय असा झाला की RPF वाले बोलले की इथे शूटिंग करू नका. तर त्यांचा ऐकणं आपला भाग आहे. तर तुम एक्सप्रेसचा गाडी नंबर आहे 12925. तर ही सकाळी 11:30पर्यंत बँड्रावरून रवाना होते आणि तिचा 3 ते 4पर्यंत ती मिनिमम 3 ते 4पर्यंत चंदीगडपर्यंत पोहोचेल आणि आपला लास्ट स्टॉप चंदीगडच आहे. तिथून आपण पुढे शिमलाला जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आपली ट्रेन जर्नी कशी होईल ती. खरं तर ब्लॉगिंगची सुरुवात मी आमच्या कर्जत रेल्वे स्टेशनमधून करणार होतो, पण विषय असा झाला की आम्हाला तिथे टाईम भेटला नाही करायला. कारण आमची 752ची लोकल होती, ती आम्हाला पकडायची होती. त्याच्यासाठी आम्ही ती ब्लॉग करू शकलो नाही. तर आपल्या 14 जणांचा ग्रुप आहे. त्याच्यामधले आमचे 3 तिकीट हे कन्फर्म झालेले आहेत आणि एक तिकीट अजून वेटिंग लिस्टलाच आहे. तो आता कन्फर्म होणार नाही. तर त्याच्यासाठी आम्ही ती जनरल तिकीट काढलं आहे. तर TC सरांना विचारून एखादी सीट ॲडजस्ट झाली रिक्वेस्टनुसार तर अतिउत्तम. तर हा आहे अजय पाशीलकर. अजय हाय कर. हाय. कुठे चाललाय तू? चाललाय कुठं तरी ओमकारची शेठची रिसवाडीची शेठ ओमकार उतेकर. तर काय उतेकर साहेब काय बोलता शेठ बद्दल? काय बोलायचं, तर मित्रांनो, हा एक आमचा 23 नंबरचा सीट आहे आणि एक आहे 20 नंबरचा लोअर सीट भेटलेला आहे आम्हाला. अजयचं जे तिकीट वेटिंग होतं त्याचे TC सर आलते. आता त्यांच्याकडनं आम्ही एक पावती फाडली. त्याला एक सीट सर बोलले की कुठे सीट ॲडजस्ट झाली तर तुला आम्ही देतो. तर तात्पुरतं त्याला आम्ही वरती झोपवलं आहे. मला दाखवतो. तर तात्पुरतं त्याला आम्ही वरती झोपवलं आहे. थोडासा 1-2 तास झोप काढ भावा तिथेशी, नंतर परत खाली एकूण आल्यावरती तिथून. तर मित्रांनो, आता ट्रेननी बोरिवली क्रॉस केलं आहे. आता पुढे आहे डहाणू रोड. तिथे एक स्टॉप. तर मित्रांनो, हे आहेत आपले अंकल जे आपल्याला इथे चादरी आणि ब्लँकेट प्रोव्हाइड करून देतात. अंकलजी हाय. तर याने मागाशी माझी खूप मोठी हेल्प केली, कारण की माझं जे ब्लूटूथ स्पीकर होता ब्लूटूथ ते मी इथेशी विसरून गेलो. तर नंतर मला लक्षात आलं की अरे आपकी आहे माझ्याकडे. तर त्याही पुढं फेरीवाले वगैरे चायवाले येतात. सगळेच लोक त्यांच्यासारखे इमानदार नसतात. त्याच्यामुळं अंकलला थँक्यू माझ्याकडून. अमित, आपका नाम बताओ. कमलेश त्रिपाठी. हाँ, कमलेश त्रिपाठी. आप कहाँ से हो? MP से. मध्य प्रदेश से आहेत ते. थँक्यू. बोरिवली क्रॉस करून डहाणू रोडला आमची ट्रेन येऊन थांबलेली आहे आणि तो दाखवतो एक जादू. एवढा मोठा पोरगा झालाय हा तरी भाई. बघा कार्टून बघतो, बघा कार्टून तरी कार्टून बघतोय. चला भाई, खरे बोलतात ते बोलतात ते खरे बोलतात ना. ते बोलतात ना, दिल तो बच्चा आहे जी. आमच्या भाईचा दिल तो बच्चा आहे जी. आम्ही बोरिवली क्रॉस केले. तिथून आहे ना हा मुलगा आहे ना, हा मुलगा बोरिवली पासून कॉलवर लागलाय भाई. कुणाशी एवढा बोलतोय, काय बोलतोय काय माहिती यार. ओमकारची याला भूक लागलेली. बोलतो भावेश काय तू खावा आणलंयस का? बोला भावा तुला काय पाहिजे ते बोल ना फक्त भावा. काय पाहिजे ते घे तुला यातला भावा. नाच केला भावाने. बाबांना का आणलं? अरे कसं जॉकेट भाऊ आपला भावेश कडून एक बारीक शिकतो. काय करताय? आमचा परत सुरू आत्ताशी झालाय आणि या पोराने खावावरती धुडकूस घातलाय बार. डायना सुटल, डायना डायरेक्ट.
खाऊ काय यांनी भेटणार आहे सोहम काटे. तो वडोदराला आम्हाला जॉईन करणार आहे. तर त्याच्यासाठी काय ठेवलंय का नाही भावाने. हे आहे मार्श मेलो. बरं कसं आहे काहीतरी युनिक आहे पण मस्त लागतं. अजय घे एक पीस घे. कशी वस्तू आहे. यांची व्हिडिओ शूटिंग चालू आहे भाईची. आणि हा इकडे हिरो. ट्रेन चालू होते मग व्हिडिओ आली का मी असं करताना. पोरं नुसती यार घसलतात यार बाबा. आईला भूक लागली तर काय खाणार. असं का तू 2 दिवस उपाशी आहेस तू. आईला 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 आईला. अजून काय तुमची इच्छा काय तर आणायला पाहतो. काय तुझं म्हणणं काय कानाला पाहतो फारसा. मित्रांनो हा आहे कावा. फर्स्ट टाइम पिणार आहे मी. बघू टेस्ट कसा आहे. हा आहे कावा. काश्मीरी कावा होता. हा आहे काश्मीरी कावा. 50 ना 60. याची प्राइस आहे 30 रुपये. पाणीपत पहिले का आपलं आहे. हा पिणार आहे. बघू त्याचा टेस्ट कशी आहे त्याची. जरा कव्वा. याच्यामध्ये मला आहे ना तुळशी, आलं, अश्वगंधा याचा फ्लेवर येतोय. खारट मसालादार खतरनाक आहे रे. हल्दीचा पण फ्लेवर आहे त्यामध्ये. लिंबू सगळं त्यामध्ये मिक्स. सगळं मिक्स. पण हे चहा कॉफीपेक्षा येणार हा एकदम गुणकारी आहे. घशाची खवखव वगैरे म्हणजे आहे ना. शरीर एकदम बॉडी एकदम गरमी बॉडीमध्ये एकदम गरमी. अरे कहना क्या चाहते हो. शरीरामध्ये एकदम गरमी तयार करते. टेस्टी आहे. मित्रांनो तब्बल 4 तासाचा प्रवास करून आपली ट्रेन पोहोचलेली आहे सुरतमध्ये. सुरतवरून आपली ट्रेन रवाना झाली. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे तो ब्रुज जंक्शन. तर एक नंबर. तर मित्रांनो ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे. आमचा काटे सर परम मित्र आमचा काटेजी हा दिसत नाही कुठे आमचा. आमचा मित्र आलेला आहे काटे भाई साहेब. कसा आहे भाई. आहे का आमचा काटे रे मित्रांनो रात्रीचं जेवण सोम काटे यांनी रात्री जेवण आणलंय आम्हाला चायनीज. मित्रांनो जेवायला या. कसं जेवण आहे भावा. एक नंबर. अजय कसं जेवण आहे. मध्ये घे ना माहिला. सोमची काटेची छान मस्त.
काढला पण नाही भावा, काढला पण नाही. थांब जरा. एकाची जीभ आहे. काय तुझ्या पण नाही तो तुझ्या तू इकडे हे पण आहे चम्मच मध्ये काय. बघा मोबाईलला चिल्ली ना दे भावा. मेरे को पता है मतलब कभी कभी सोचता हूँ नॉनवेज छोड़ने, लेकिन मेरे को ऑप्शन ही नहीं समझ में आता यार भेजने. तर सगळ्यांना आधी सुप्रभात तुम्हाला मित्रांनो. आणि तब्बल अर्धा तास ट्रेन आपली तशी लवकर आली, त्याच्यासाठी आम्ही बाहेर उतरलो. आणि माझी दुसरी पेठ आहे मथुरेला. आता मथुरेच्या पुढे मी पहिल्यांदा जाणार आहे. तुम्हाला दाखवेल आपला प्रवास कसा होणार आहे. हा आमचा हिरो तोंड होतानी. आणि एक सगळ्या सावध तसे बाला आहे बाला सोन्या. हा साफ कर नीट साफ कर जरा. मित्रांनो चौघ पण बाहेर ट्रेन मधून का ट्रेन मध्ये आहे. कौन से पानी वाली हाँ चाय टेस्टी है रे. पानी वाली सो ए चाय टेस्टी है. चाय बढ़िया ले लो. रास्ते तो पानी वाली. चाय दे दो एक और. अच्छा चाय है. नहीं पूछो उनको. हाँ बराबर. चाय अच्छा लेके वो मेरे को पसंद आया. सबकी पसंद अलग अलग होती है ना. अरे दूध बन आईला स्ट्रॉंग. हाँ ठीक है चल. ये दोन ये चालते. अजून घाल. लोक काट्यानी सोहमनी त्याच्या कंपनीमध्ये स्पेशल बिस्किट आपल्याला आणली खास अमोल. कमीत कमी 2च्या दरम्यान माझी झोप मोड झाली. कारण की दिशी जरा एक आहे व्यक्ती अशी घोरत होती ना ती. तुम्हाला दाखवतो नंतरच्या पाठमध्ये कशी घोरत होती ती. आमच्यामध्ये एक बारीक पोरग आहे. त्यांनी ते स्वतःच्या मांडीवर चहा आणून घेतलाय. खरोखर बारीक एकदम बारीक. गाडीचा धक्का लागला. मग तुला लक्ष ठेवायला पाहिजे ना भाऊ. दिशी गाडी झटका मारणार याची. हाच माणूस कोण ओळखताय का? ओळख असं संपर्क साधा. कुछ पल हवा में तेरे भरोसे को थामे. चलना भी है बदलना भी है तुझ में तो ढलना भी है. तर मित्रांनो आम्ही आता इथे म्हणजे मस्त टाइम म्हणजे खेळ खेळणार आहोत. की जो हो भाई नाच गेला. आता तू मला दोघांनी असंच असतं भाई. अभी पार्टी हो जाएगी. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही काय द्याल आम्हाला तुम्ही आणल्याबद्दल? एक वडापाव. फक्त एक वडापाव. बस. जास्त नाही. हे नाही पाहिजे बाबा. तुला काय पाहिजे? बर्गर याला बर्गर. तुला काय पाहिजे? फ्राईज तुला काय पाहिजे? फ्रेंच फ्राईज. आणि मला पाहिजे चिकन लॉलीपॉप. अवकाशच्या बाहेर गेला तुम्ही. इकडे सगळे करतात. पाहिलं माझा भाव असताना काय करणार? माझा मावशीने पोरगा तर आता मी मगाशी मथुरेला उतरलो ना तिथे तेव्हा आग्र्याचा पेठा घेतला एक बॉक्स. कारण की आग्र्याचा पेठा मी एक
येते तिथनं दिसते का? तर मित्रांनो आपली ट्रेन आता येऊन थांबली आहे हजरत निजामुद्दीन स्टेशनवरती. तर इथे 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. तर तुम्हाला दाखवतो निजामुद्दीन रेल्वे स्टेशन. तर बघा आपला तिरंगाचा फडकतोय. झेंडा उच्चार आहे हमारा. आमच्या आणलेला मीठ मसाला त्याच्यासोबत संत्री. ओमकार कसं ओमकार जरा ओमकार कशी टेस्ट आहे भाऊ? मीठ मसाला बरोबर आहे की बाबा? मित्रांनो मी पहिल्यांदा दिल्ली स्टेशन का दाखवले आणि आमचा जो कोच आहे B3 तो अशा ठिकाणी थांबतोय तर इथे काय नावाची काय प्लेटच नाही आहे ना. दिल्ली ना काय मथुरा अशा ठिकाणी थांबतो कोच. फिरतो जरा दिल्ली स्टेशन फिरतो दाखवतो ना. तिकडे तिकडे सगळीकडे घडी दाखव काढली जरा घडी दाखव. आमचा इथे कमीत कमी 15 मिनिटाचा हॉल्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही जरा चक्कर मारले जरा अशी ट्रेन निघू दे जाऊ द्या सुटणार. दिल्लीचेही तक्ती राखतो महाराष्ट्र माझा. तर मित्रांनो आम्हाला फायनली खूप मुश्किलीने आणि खूप मेहनतीने दिल्ली नाव भेटलेलं आहे. तोफानी ना रेने में अच्छी वेज जातो रे. ओए तोफानी जसा त्यांना डबे में अच्छी वेज जातो. वो तो स्पाइडरमैन है. अभी वो स्पाइडरमैन हो गया है. स्पाइडरमैन हो गया है. हाँ ऐसा करो यार ऐसा करो. हाँ शाबाश. नाही आणि स्टीम राईस आणि त्याच्यामध्ये 2 काय करते लेग पीस नाही खांद्यावाली पोहतो आम्ही. चिकन पेरी पेरी आहे. चिकन पेरी पेरी. तुमचं दाखवू काय बर्गर आणि फ्राईज भाई. पेरी पेरी फ्राईज उघड तुम्ही काय काय रे करते याड्यासारखा? काय करतोय गप ना जरा मी करतो ना. केलं या मसाला दिलाय ना नाही का भावा? भारी रेडे बाबा. तुम्हाला पाहिजे का पेरी पेरी मसाला पाहिजे का? गेले ना इसमें मिक्स करो ना मसाला. हो गया है वो वाला भैया वो विंग्स आहे तुला पाहिजे. ओमकार कशी टेस्ट आहे? भाई नाद नाद एकदम फुल स्पाइसी आला. मी तोडून देता घेऊ शकतो का? तू आमच्याकडे येतो का रे? हे सगळे व्हेजिटेरियन लोक आहेत. तिकडे जण व्हेजिटेरियन. आम्ही इकडे नॉन व्हेजिटेरियन आहेत. हमारा मुन्ना बर्गर खाएगा. ओहो जवळ स्टोरी टाकू स्टोरी. ओहो व्हिडिओ नाही वाटत भाई चावून नाद आहे. त्या दिवशी नाण्याने एकच बाकासूर जेवताना बघितला. पण हा इकडे बाकासूर आहे का? हा बघा. हा 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 कटप्पा. आणि हा कोण? बाहुबली आणि हॅरी पॉटर. ओहो हॅरी पॉटर जी सही टाइम पे आया गजब आया ना. सब हमने ये मांगे तो बोले चालू. आम्हाला बँड्रापासून यांच्यासोबत आम्ही आणतोय. पाणी बदलायचं ससुराला त्यांचं पाणी बदलं आहे. ते आता इथून त्यांच्या ससुराला आणणार त्यांना आपण त्यांच्या पुढच्या वाटचाली त्यांना आधी शुभेच्छा देऊ. भेटतं राहू पुन्हा भेटत वा घेऊन जागे. ओके. तर मित्रांनो तब्बल 28 तासाचा प्रवास करून आमची ट्रेन फायनली आमच्या लास्ट स्टॉपवरती येऊन थांबलेली आहे चंदीगड. आता इथून पुढे आम्ही आमचा प्रवास बसने असणार आहे. तो 4 तासाचा प्रवास आहे चंदीगड टू शिमला.
मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टेशनवरून बाहेर येता तेव्हा तुमच्या आजूबाजूला म्हणजे आसपास असे ब्रोकर लोक येतात. ते बोलतात की 200 रुपये द्या, 250 रुपये द्या, 2000 द्या, पूर्ण पॅकेज नाही देतो. त्यांचं काय ऐकू नका, डायरेक्ट बाहेर रिक्षा स्टँडच्या पुढे तिथं बस स्टँड आहे तिकडे मित्रांनो असे येतात ना का. त्यांचं काय ऐकू नका, इथून जवळच बस स्टँड आहे, डायरेक्ट बसमध्ये बसा. मित्रांनो, आम्ही आता आहेत रिक्षामध्ये आणि चंदीगड स्टेशनपासून हाऊसिंग बोर्डसाठी एक रिक्षा असते. त्या रिक्षामध्ये तुम्हाला ती हाऊसिंग बोर्डला सोडेल, तिथून तुम्हाला म्हणजे तिथून आम्हाला शिमलाला बस मिळेल. आणि रिक्षाचा तिकीट आहे शिमला चंदीगड ते हाऊसिंग बोर्ड 20 रुपये. मित्रांनो, आम्ही आता पोहोचतोय हाऊस बोर्डला. तर इथून आम्हाला एक अर्ध्या तासांनी बस आहे, डायरेक्ट शिमलाला सोडेल. तुम्हाला जेव्हा शिमला तेव्हा दाखवतो. तर शिमला ते शोगी मार्केटचा प्राईस, तिकीटची प्राईस आहे 213 रुपये. तुम्ही बघू शकता. तुम्हाला उलटं दिसेल पण तुम्ही बघू तरी बघा, उलटं दिसेल तरी बघा, काय टेन्शन नाही. आणि कॅबवाले आम्हाला सांगत होते की 450 मध्ये तुम्हाला सोडू. तर कॅबवाल्यांचं ना ऐकता, तुम्हाला जर शिमलाला जायचं असेल चंदीगडवरून, चंदीगडवरून ते तुम्ही हाऊस बोटला या, तिथून 20 रुपये तिकीट आहे रिक्षाचा. आणि जर शिमला आणि हाऊस बोटवरून शिमलासाठी जायचं असेल तुम्हाला तर 200 ते 230 मध्ये तुमचं काम होऊन जाईल. कॅबच्या भानगडीमध्ये अजित पडू नका. तर मित्रांनो, आपली ट्रेन जर्नी इथं संपते. आता इथून पुढे आपला सेकंड ब्लॉग येईल, तो असेल शिमला टू डायरेक्ट सांगला. ओके, बाय.